पूर्वी आम्ही 1958मध्ये ऊस, केळी, दोडकी म्हणजे भात घेत होतो. अशा आम्ही त्याच्या पाटांवर आमचा उदरनिर्वाह होतो. त्यावेळेस काहीच नव्हतं, पॉवर नव्हती, मोटारी नव्हत्या, विहिरी नव्हत्या. म्हणून ह्या पाटाचा आम्हाला इतका फायदा व्हाय. 24 तास आम्हाला उन्हाळ्यात सुद्धा पाणी असे. आणि त्या पाण्यावर आमचं या थळामध्ये थोडी थोडी बागायत त्यावेळेस पाटावर करे आणि असं ते चालवलंच होतं. 69ला ज्यावेळेस महापूर आला होता त्यावेळेस त्या पाटामध्ये रेती, काही गाळ म्हणजे पूर्ण बंद झालेला होता. त्यावेळेपासून हा पाट जसा काही बंदच पडलेला होता. ते बंद पडल्यामुळे नवीन मग लाईनी आल्यात, विहिरी खोदल्या लोकांनी, त्या थोड्याफार चालल्यात. मग नंतर आता तर दुष्काळच पडून राहिलेत. 2-4 वर्षापासून पावसाळाच होत नाही. गेल्या वर्षी वॉटर कपमध्ये भाग घेतलेला होता. आम्हाला असं कल्पनाच नव्हती की आम्ही तिथून काय शिकून येऊ. असं फक्त जायचं म्हणून गेलो होतो. पण तिथून आल्यानंतर आम्ही पाण्याविषयी इतकं हे झालो की नाही बुवा, आपल्या गावाला तर अगोदर खूप पाणी होतं, तर सगळीकडे पाणी सांगायचे लोक, पूर्वीचे लोक. तर मग आता नाही आहे. मग हेच कारण की आपण त्याचं पाण्याची बचतच केली नाही, अडवण्याचा प्रयत्नच केला नाही, म्हणून आपल्या जमिनीमध्ये पाणी जिरतच नाही बुवा. पाणी फाउंडेशनने जे आम्हाला पाण्याचं महत्त्व पटवून दिलं, त्या महत्त्वामुळे आम्ही पाणी फाउंडेशनचे बरंचसं काम केलं. त्याच्यातनं आमच्या डोक्यात पण आलं की आमचे जुने लोक सांगायचे की बुवा तो आता आपण हे पाणी फाउंडेशनचं पण काम करू, पण आपल्या गावाचा जो शिवकालीन पाट आहे बुवा, तो बऱ्याच वर्षापासून बंद आहे, तो पण आपण चालू करायला पाहिजे. सरपंचांना आणि त्यांना आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की बुवा हा ज्या पाटाचं तुम्ही जर कधी काही रिपेअर कराल किंवा काम कराल तर याच्यात पाणी आल्यानंतर आमच्या विहिरी सगळं काही तुमची वॉटर सप्लाय चालेल, ते चालेल. नंतर मग JCB लावून मग ह्या पाटाचं गळ काढला त्यांनी. तर पूर्वी पूर्ण विहिरी बंद पडलेल्या होत्या आमच्या, आणि तो पाट चालू झाल्यामुळे आणि आमच्या विहिरी जिवंत झाल्या. तर आमच्या गावात किती हिरवळ झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे, तिथं आज सुद्धा रब्बीचं उत्पन्न घेत आहे शेतकरी आणि चालू आहे.